उपमुख्यमंत्री अजित पवार देवगिरी बंगल्यावर कार्यकर्ते आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करणार। दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जासह आरोपींच्या संपत्ती जप्तीसाठीच्या अर्जावर सुद्धा आज निर्णय। हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सोडण्याची तयारी। तर सांगलीमधील कार्यक्रमात मुश्रीफांचा सुतोवाच। एकाच घरात जिल्ह्याची पदं नकोत, मुश्रीफांचं मत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा। तर हरिभाऊ बागडेंचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत, सूत्रांची माहिती। साताऱ्यामध्ये एकतर्फी प्रेमातून माथेफिरू। प्रेमवीराचा अल्पवयीन मुलीवर हल्ल्याचा प्रकार। तरुण सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान। तर बीडच्या माजल गावातील सरस्वती नदीला सुद्धा पूर। राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज कायम। मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। यूपीआयचा वापर कर्ज घेणं आणि ती रक्कम खर्च करण्यासाठी करता येईल। 31 ऑगस्टपासून सुविधा सुरू होणार। बांगलादेशमध्ये हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळल्यानं 20 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 16 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा समावेश। तर 171 जण जखमी झाल्याची माहिती।